पंतप्रधान मोदींची फडणवीसांसोबत केंद्रात येण्याबाबत चर्चा। केंद्रामध्ये मनुष्यबळ मंत्रालय बघा। मोदींच्या फडणवीसांना सूचना। संजय राऊत यांचा मोठा दावा। संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही, पण विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस राज्यातच राहणार। राऊतांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। फडणवीस केंद्रात जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही। उदय सामंतांसह संजय शिरसाटांची टीका। तर उबाठामध्ये नगरसेवक ठरवू न शकणाऱ्यांनी बोलू नये। नवनाथ बन यांचा राऊतांवर घणाघात। शिंदेंच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली आहे। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावरती संजय राऊतांचा गंभीर आरोप। आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा, नवनाथ बन यांचा निशाणा। एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध। नादाला लागला तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान। तर नाईक काहीही बडबड करतात, संजय शिरसाट यांची टीका। नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल। काँग्रेस नेत्याच्या कृतीवरून चर्चांना उधाण। तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच, बावनकुळेंची टीका। शरद पवारांनी भाकरी फिरवली। पवारांकडून पक्षामध्ये महत्त्वाचे फेरबदल। नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर। देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात। अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट। पंतप्रधान मोदींचं विधान। अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला, वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा। सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींची मागणी। कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीचीही चौकशीची मागणी। अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठीच संपलाय। दिपकेंच्या भेटीवरून शिंदेंकडून शिरसाट बच्चूकडूंची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। 30 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा लागू। बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार। तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। मुंबईतील भाजप नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणल्याचा प्रकार। सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमतासाठी धडपड, सवाल उपस्थित। भिवंडीमध्ये धोकादायक इमारतींच्या पाडकामाला रहिवाशांचा विरोध आहे। पर्यायी निवासाच्या लेखी आश्वासनाची स्थानिकांची मागणी आहे। दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलवरती तासाभरानंतर जाळी बसवली। महापालिकेच्या निष्काळजीपणावरती स्थानिकांमध्ये संताप। तर उघड्या मॅनहोलमध्ये या मॅनहोल मागे चोरट्याचा हात होता, नगरसेवक अमेय घोलेंचा आरोप। नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग। मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि त्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामं हाती। नीट परीक्षा आता एकाच सत्रात होणार। प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा। नीट पीजी 2026च्या परीक्षेतील नियमांमध्ये मोठे बदल। नीट पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली। दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोव्हर याच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या। न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा। संततधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो। महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या बोरी नदी पात्रात पूर। पैलाड परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा थरारक रेस्क्यू। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। कर्जन नदीला पूर। मोरबीतील 3 गावातून 24 नागरिकांचं रेस्क्यू। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं। जनजीवन पूर्णतः विस्कळीत। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना सापडत नाहीत। सीबीआयची कोर्टात कबुली। मुंबई सत्र न्यायालयाकडून 5 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश। अमेरिकेच्या इडाहो